सदास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयावर आधारित प्रस्थान त्रयीचा विचार आपण संत समागम या लाईव्ह फेसबुक पेज चे सूत्रधार आदरणीय रवींद्र शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे या लॉकडाऊनच्या काळामध्ये मनाचे श्लोक, समर्थांचा ग्रंथराज दासबोध आणि आत्माराम याचा विचार करणार आहोत। मनाचे श्लोक झाले। ग्रंथराज दासबोध हा काही दिवसांसाठी म्हणून 4 ते 5 समास आता या दशकातले, शेवटच्या दशकातले राहिलेले आहेत। त्यानंतर मग आपण आत्मारामाकडे वळू। आत्माराम हा ग्रंथ आध्यात्मिक पातळीवरचा जरा उच्च कोटीतला ग्रंथ आहे। त्याचाही अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण करूया। या ग्रंथराज दासबोधातील शेवटचा जो दशक आहे, दशक 20वा, समास 5वा, चत्वार जिन्नस निरूपण। या समासामध्ये समर्थ असं म्हणतात, पृथ्वीवरील जीवांमध्ये अनेक प्रकारचे प्राणी आहेत, त्यामध्ये एक मनुष्य आहे की हा देह अत्यंत बुद्धिमान आहे
एक प्रखर अशी विचारशक्ती त्याला लाभलेली आहे आणि तो या सृष्टीच्या मुळापर्यंत तो विचाराने जाऊ शकतो आणि आपली सोडवणूक करून घेऊ शकतो. पृथ्वीच्या पाठीवर केवळ एकच मनुष्य देह असा आहे की ज्याचा कणा हा उभा आहे. आणि आपल्याला माहिती आहे की समर्थच काय सगळे संत सांगतात ऊर्ध्वगामी असलं पाहिजे. ऊर्ध्वगामी होण्यासाठी, ऊर्ध्व दिशेकडे जाण्यासाठी कणा उभा पाहिजे आणि तो केवळ मानवी देहामध्ये आहे. समर्थ म्हणतात की या सगळ्या सृष्टीमध्ये केवळ 4 प्रकारचे जिन्नस आहेत, 4 प्रकारच्या वस्तू आहेत आणि या 4 प्रकारच्या वस्तू त्यांची बेमालूम झालेलं मिश्रण हे दृश्य विश्व त्यापासून तयार झालेलं आहे. हे 4 घटक कुठले आहेत तर सर्वाहून आगळे वेगळे निश्चळ निरंजन निर्विकारी असतची असलेले परब्रह्म. नंबर 1, परब्रह्माला झालेले मूळ संकल्प किंवा ज्याला हरी संकल्प म्हणतात ती माया. एकोहम बहुश्याम हा हरी संकल्प आहे, भगवंताचा संकल्प आहे तो की माझ्यासारखे अनेक व्हावेत. मला एकट्याला करमत नाहीये, मला खेळायचंय, मला बागडायचंय, माझ्यासारखे अनेक झाले पाहिजेत. म्हणून ती जी माया आहे त्याला माया असं म्हणलेलं आहे. तिला 14 नावं आहेत, ती समर्थ रामदासांनी या समासामध्ये दिलेली आहेत. तिसरं आहे मूळ मायेपासून गुण माया आणि गुण मायेपासून निर्माण झालेली पंचमहाभूत. हा तिसरा घटक आहे. त्या मूळ मायेमध्ये सुप्त अशी गुण माया आहे की जिच्यामध्ये सत्व रज तम हे 3 गुण आहेत आणि ते अत्यंत सुप्त आहेत, बीजात्मक आहेत, प्रकटपणे दिसत नाहीत. आणि चौथा जो घटक आहे या पंचमहाभूत त्रिगुण यापासून तयार झालेला जारज अंडज स्वेदज आणि उद्भिज अशा 4 खाणींमधून निर्माण झालेले अनंत प्रकारचे जीव हा चौथा घटक आहे. समर्थ म्हणतात या सगळ्या जे काही निर्माण केलेलं आहे भगवंतानी, या सगळ्या अष्टधा प्रकृतीमध्ये अनेक विद्या, अनेक प्रकारच्या कला, विविध शास्त्र, वेगवेगळी रत्न, ही सगळी जी अभिव्यक्ती आहे तर ही त्या भगवंताची आहे. ही सगळी अभिव्यक्ती, ही सगळी प्रकट रूप ही त्या भगवंताचीच आहेत. आणि या समासाच्या पहिल्या 13 ओव्यांमध्ये विविधतेनं नटलेल्या या 4 घटकांची सविस्तर माहिती समर्थ रामदास देतात. आणि ती माहिती जाणून घेण्याचं कसब, त्याचा अभ्यास करण्याचं कसब हे केवळ मानवी देहामध्ये आहे. म्हणून या मानवी देहाला घबाड असं समर्थ रामदासांनी नाव दिलेलं आहे. आपण कधी पंचांग पाहिलेलं असेल तर पंचांगामध्ये दिनविशेष त्यामध्ये येतं. घबाड, घबाड म्हणजे विशेष योग, शुभ योग. या पृथ्वीच्या पाठीवर अनेक प्राण्यांची, अनेक वस्तूंची, अनेक पक्ष्यांची रचना निर्मिती भगवंतानी केली आणि त्या सगळ्या वेगवेगळ्या रूपांमध्ये, आकारांमध्ये, रंगांमध्ये तो नटलेला आहे. पण त्याला या सगळ्या मोहमायेतून ओळखण्याचं कसब, त्याला शोधण्याचं कसब हे केवळ मानवी देहामध्ये आहे.
त्यामुळे मानवी देह अत्यंत दुर्लभ आहे आणि दुर्लभ आहे तसा तो अत्यंत तेजस्वी आहे, अनेक गुणांनी अलंकृत आहे, अनेक कलांनी मंडित आहे. त्यामुळे आपण सगळे मानवी देहामध्ये आहोत. त्याचा समर्थ रामदास म्हणतात की यथायोग्य वापर केला पाहिजे आणि या सृष्टीच्या मुळापर्यंत जायला पाहिजे की जेणेकरून मला माझं खरं स्वरूप काय आहे ते समजेल. समर्थ म्हणतात माणसाने एकही क्षण दवडता उपयोगी नाही. आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं आणि नरापासून नारायण व्हावा. नर करणी करे तो नारायण होय, असं जे आपण नेहमी ऐकतो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की याची प्रचिती आपण घेतली पाहिजे. आपण नारायण स्वरूप झालं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की समर्थ रामदासांनी आपो नारायण अशी एक संकल्पना आपल्याला आपनिरूपणामध्ये मांडलेली आहे. या सगळ्या जीवनाचं रहस्य, जीवन निर्मितीसाठी, जीवन जगण्यासाठी आपाची गरज आहे. आप म्हणजे पाणी, त्यालाच आपण जीवन असं म्हणतो आणि ते जीवन ज्यांनी निर्माण केलं तो नारायण. म्हणून प्रत्येक माणसाने मनुष्य देहामध्ये आपण हे मिळवलं पाहिजे असं समर्थ या ठिकाणी सांगतायत. आपण हा समास आज पाहूया. दशक 20 समास 5 चत्वार जिन्नस. श्रीराम समर्थ श्रीराम. येथून पाहता तेथवरी चत्वार जिन्नस अवधारी. 1 14 5 4 ऐसे आहे श्रीराम. परब्रह्म सकळाहून वेगळे, परब्रह्म सकळाहून आगळे, नाना कल्पने निराळे, परब्रह्म ते श्रीराम. समर्थ म्हणताय येथून पाहता तेथवरी, इथून पाहता तिथवरी, इथून पाहता तिथवरी, सगळीकडे. आणि दुसरा अर्थ त्याचा असा आहे, येथून पाहता तेथवरी म्हणजे मुळापासून शेवटवरी. कारण आपण पाहिलंय समर्थ म्हणतात मुळीहून शेवटवरी विस्तार बोलीला नाना परी. पुन्हा विवरत विरत माघारी वृत्ती न्यावी. विवरत विरत वृत्ती आपण माघारी नेली पाहिजे. त्याचा आपण अत्यंत साकल्याने विचार केला, विस्तृतपणे विचार केला. विवरत म्हणजे व्यापक होत आणि विरत म्हणजे जाणीव रहित, अस्तित्व रहित. आपल्या अस्तित्वाला जिरवणं, अत्यंत नम्र होणं, अत्यंत लीन होणं म्हणजे विरत. आणि विवरत म्हणजे व्यापक. या ठिकाणी समर्थ चत्वार जिन्नस या निरूपण समासामध्ये म्हणतात येथून पाहता तेथवरी चत्वार जिन्नस अवधारी. सगळीकडे काय आहे? 4 जिन्नस आहेत. त्याचं धारण केलेलं आहे सगळ्यांनी. अवधारी त्याचं धारण केलेलं आहे. 1 14 5 4 ऐसे आहे. 1 परब्रह्म एकमेव द्वितीयम. एकम अस्ति बहुधा विनश्यति. एकमेव असं असलेलं ते 1 म्हणजे परब्रह्म. 14 मायेला दिलेली 14 नाव आहेत. ते 14 5 पंचमहाभूत आणि 4 खाणी. असे ही पहिल्या ओवीमध्ये समर्थांनी त्याची फोड केलेली आहे. 1 14 5 4 ऐसे आहे. याच्या व्यतिरिक्त या सृष्टीमध्ये, या परब्रह्मामध्ये, या ब्रह्मांडामध्ये काहीही नाही. परब्रह्म सकळाहून वेगळे, परब्रह्म सकळाहून आगळे, नाना कल्पने निराळे, परब्रह्म ते श्रीराम. कल्पनेच्या पलीकडे त्या परब्रह्माची कल्पना करता येत नाही.
कुणी म्हणू शकत नाही की मी परब्रह्म पाहिलेलं आहे, परब्रह्म काळं आहे, पिवळं आहे, नसे श्वेत ना श्याम ना पीत काही, त्याला कुठलाही रंग नाहीये, आकार नाहीये. असं ते आगळं वेगळं निराळं निश्चळ असं परब्रह्म आहे. परब्रह्माचा विचार नाना कल्पनेहून पर, निर्बळ निश्चळ निर्विकार अखंड आहे श्रीराम. ते निर्विकार आहे, त्यामध्ये कुठलाही विकार नाहीये. ते निश्चळ आहे, अचल आहे, अक्रीड आहे, निरवयव आहे, अजन्म आहे, असतची असे, अखंड आहे. सृष्टीच्या निर्माणाच्या पूर्वी ते होतं. सृष्टी आहे तेव्हा ते सगळीकडे व्यापून आहे. आणि ब्रह्मप्रलयाच्या वेळी सगळं संपेल, पण ते एकमेव असे अखंड आहे, त्याला खंड नाहीये. परब्रह्मास काहीच तुळेना, हा एक मुख्य जिनसाना, दुसरा जिनस नाना कल्पना, मूळ माया श्रीराम. परब्रह्म हे एकमेव अद्वितीय पहिलं एक आहे. समर्थ म्हणतात परब्रह्मास काहीच तुळेना, त्याची तुलना नाही होऊ शकत, त्याला उपमा नाही देऊ शकत, असं ते आहे. हा एक मुख्य जिनसाना, याच्यावर सगळं विस्तारलेलं आहे म्हणून तो मुख्य आहे. बाकी सगळे गौण आहेत, बाकी सगळे उपविभाग आहेत. मुख्य जो आहे तो हा आहे परब्रह्म. दुसरा जिनस नाना कल्पना मूळ माया. दुसरा जिन्नस काय? मूळ माया आहे आणि ती नाना कल्पना आहे, केवळ कल्पना. माझ्यासारखे अनेक झाले पाहिजेत ही कल्पना आहे, कृती नंतर आहे. मला घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे ही कल्पना आहे. स्वयंपाक करण्याची कृती वेगळी आहे, मग त्याला शक्ती लागते. गहू दळून आणलेले असले पाहिजेत, पीठ असलं पाहिजे, पाणी असलं पाहिजे, गॅस असला पाहिजे. ते मळताना त्याला शक्ती लागते, तिमताना भाज्या कापताना शक्ती लागते. अशा अनेक प्रकारच्या शक्ती या परब्रह्माच्या अधिष्ठानावर कार्यरत आहेत. त्यातली एक शक्ती ती कार्यरत होते आणि तिला म्हणलेलं आहे मूळ माया. केवळ कल्पनेवर आधारित हे सगळं आहे. अगाजे घडलेची नाही, त्याची वार्ता पुससी काही घडलंच नाहीये. पण कल्पना आहे, स्वप्न आहे. स्वप्नामध्ये काही आपण पाहतो, त्याला काही करतो का आपण? स्वप्नामध्ये मी रेल्वेमध्ये बसून गावाला चाललोय असं पाहिलं. कुठे रेल्वे? रेल्वे तर बंद आहे, 4 महिने झाला आता. पण मी निघालोय. तिकीट काढलं का? नाही काढलं, पण मी रेल्वेत बसलेलो आहे. नाना सूक्ष्म रूप, सूक्ष्म आणि कर्दम रूप, मुळीच्या संकल्पाचा आरोप, मूळ माया श्रीराम. हरी संकल्प मुळीचा, आत्माराम सकळांचा, संकेत नामाभिधानाचा, येणे प्रकारे श्रीराम. हरी संकल्प एकोहम बहुश्याम. हा संकल्प त्या हरीचा आहे. आपण काय म्हणतो? हरी अनंत, कथा अनंत. त्याचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की त्या कर्तृत्वामध्ये माणूस मोहित होतो, त्या कर्तृत्वामध्ये अडकून पडतो. म्हणून समर्थ काय म्हणतात? देव आणि देवाचे कर्तृत्व कळला पाहिजे अभिप्राव. आम्हाला समजलं पाहिजे देव नक्की कोणता आहे आणि देवाचं कर्तृत्व काय. प्रमोशन मिळणे, मुलाचं लग्न जमणे, मुलीचं लग्न जमणे, नातू होणे, पगार वाढणे, घर बांधून होणे, बदली होणे, याच्या पलीकडे आमची दृष्टी जातच नाही.
अहो, ज्यांनी हे सगळं देणार आहे त्या देण्यामध्ये अडकून बसायचंय का देणाऱ्याला हस्तगत करायचंय? समर्थ म्हणतात, ज्यांनी हे सगळं द्यायची ज्याच्याकडे ताकद आहे ना, त्याला आपला हस्तगत करा ना, त्याला खिशात घाला. ती करण्याची प्रक्रिया समर्थ दासबोधामध्ये सांगतायत. हरी संकल्प मुळीचा, आत्माराम सकळांचा, संकेत नामाभिधानाचा येणे प्रकारे. आता इथून पुढे संकेत, उपमा लक्षात यावं म्हणून, काहीतरी नाव द्यावं म्हणून आता ही नावं दिलेली आहेत. निश्चळी चंचळ चेतले, म्हणून चैतन्य बोलिले, गुण समानत्वे झाले, गुण साम्य ऐसे श्रीराम. पहिलं नाव आलंय, 2 नावं आली आहेत या ओवीमध्ये, चैतन्य आणि गुण समानत्व. ही 2 नावं मायेची आहेत या ओवीमध्ये. 14 नावं आपल्याला पाहिजे आहेत. निश्चळी चंचळ चेतले, जे निश्चळ परब्रह्म आहे त्याच्या त्या संकल्पामुळे, केवळ स्फुरणामुळे, वीज आकाशात चमकतीये, पण प्रकाश कुठे पडतो? जमिनीवर पडतो. आवाज आकाशात आहे, गडगडणं आकाशात आहे, पण ते ऐकायला कुठे येत आहे? लांब लांब पर्यंत येतं. जमिनीवर येतंय, पाण्यात येत आहे, आवाज सगळीकडे जातो. वास्तव होतंय कुठे आणि त्याचा परिणाम दिसतोय कुठे, असं येते. म्हणून चैतन्य बोलिले, गुण समानत्वे झाले, गुण साम्य ऐसे. ते चैतन्य स्फुरण पावलं, त्यांनी चेतवलं. मूळ माया, त्यानंतर गुण माया, गुण समानत्व झाले, गुण साम्य ऐसे. सगळे गुणांचे एका लेवलला सगळे गुण आले, सत्व रज तम, कुठेही कमी जास्त नाहीये. आता ह्याच्या पुढे जेव्हा ते मिश्रण होतं तेव्हा ते कालवण्यामध्ये कमी जास्त होत आहे, म्हणून तो फरक जाणवतो. अर्धनारी नटेश्वर, तोची षडगुणेश्वर, प्रकृती पुरुषाचा विचार, शिवशक्ती श्रीराम. या ओवीमध्ये अर्धनारी नटेश्वर 3रं, षडगुणेश्वर 4थं, प्रकृती पुरुष 5वं आणि शिवशक्ती 6वं नाव मूळ मायेचं आलेलं आहे. शुद्ध सत्व गुणाची मांडणी, अर्धमात्रा गुणक्षोभिनी, पुढे तीही गुणांची करणी, प्रगट झाली श्रीराम. अर्धनारी नटेश्वर, तो षडगुणेश्वर, प्रकृती पुरुष, शिवशक्ती, ब्रह्ममाया, ही सगळी नावं समर्थ म्हणतायत त्या मूळ मायेची आहे. शुद्ध सत्व गुणाची मांडणी 7वं नाव आहे. अर्धमात्रा गुण क्षोभिणी, आता क्षोभ झालेला आहे. जे 3 गुण एकाच पातळीवर होते त्यांचा क्षोभ झाला. क्षोभ झाल्यामुळे ते कमी जास्त झाले, म्हणून ती गुण क्षोभिणी आहे. पुढे तीही गुणांची करणी प्रगट झाली. आता त्याच्यानंतर सत्व, रज, तम हे 3 गुण प्रकट झालेले आहेत. मन, माया, अंतरात्मा, 14 जिन्सांची सीमा, विद्यमान ज्ञानात्मा, इतुके ठाई श्रीराम. हे 3 गुण आपण पाहिलं. चैतन्य 1, गुण समानत्व 2, अर्धनारी नटेश्वर 3, षडगुणेश्वर 4, प्रकृती पुरुष 5, शिवशक्ती 6, शुद्ध सत्व 7, गुणक्षोभिणी 8 आणि 3 गुण 9, 10, 11, सत्व रज तम, मन 12, माया 13, अंतरात्मा 14. ही 14 नावं तिची आहेत. 14 जिनसांची सीमा, इथपर्यंतच ही 14 नावं आहेत. आता समर्थ म्हणतात, विद्यमान ज्ञानात्मा इतुके ठाई. या 14 ठिकाणी ज्ञानात्मा आहे.
या सगळ्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे आणि तो जो भगवंताचा अंश आहे तो या सगळ्या ठिकाणी आहे. हा दुसरा जिन्नस आपण पाहिला. पहिला आपण पाहिला परब्रह्म, दुसरा म्हणजे ही माया. इथपर्यंत आपण आलो की गुण बाहेर पडले, प्रकट झाले. ऐसा दुसरा जिन्नस अभिमाने चतुर्दश. आता तिसरा जिन्नस पंचमहाभूते श्रीराम. पहा, समासाचं नाव आहे चत्वार जिन्नस. चार जिन्नस, चार प्रकार, चार वस्तू, काय असेल ते चार वर्ग. त्यामध्ये पहिला आपण पाहिला परब्रह्म, हे मूळ आहे. त्यानंतर माया पाहिली आणि ही माया 14 नावांनी वेष्टित आहे आणि सत्व रज तम या गुणांना प्रकट होईपर्यंत ती जी काही सगळी प्रोसेस आहे त्यामध्ये 14 नावं समर्थांनी आपल्याला सांगितली. आता तिसरा जिन्नस पंचमहाभूते. तिसरा जिन्नस काय? आता शक्ती तयार झाली, परब्रह्माला समीप असलेलं जे काम आहे आता ते आहे आकाश. हे सगळे राहतील कुठे? यांना राहायला जागा नको? मुलाचं लग्न करायचे तर अगोदर आई वडिलांना विचार करावा लागतो की मुलगा राहील कुठे लग्न झाल्यानंतर. आपल्याला पण स्पेस पाहिजे, त्याला पण प्रायव्हसी पाहिजे. मग जागा नको? मग फ्लॅट बघा. फ्लॅट नाही होत तर तूर्त भाड्याने घ्या. म्हणून मग काय तयार केलं? आकाश. पंचमहाभूते. येथे पाहता जाणीव थोडी, आधी अंत हे रोकडी. खाणी निरोपिल्या तातडी, तो चौथा जिनस श्रीराम. समर्थ म्हणतात पंचमहाभूत यांना आदी आणि अंत आहे, उत्पत्ती आहे आणि नाशही आहे. ऐसा दुसरा जिन्नस अभिधाने चतुर्दश. आता तिसरा जिन्नस पंचमहाभूत आहे. तिसरा जिन्नस, तिसरा प्रकार काय? पंचमहाभूत आहेत. येथे पाहता जाणीव थोडी, इथं जाणीव थोडी कमी आहे. आदी अंत हे रोकडी, पण त्याला जन्म आणि मृत्यू आहे. आकाश झालं, आकाशामध्ये वायू आला, वायूची झुळूक आली, वायू घासला गेला, अग्नी तेज निर्माण झालं, तेज थंड झालं, त्याचा आप झाला, पाणी झालं, पाणी थंड झालं, त्याचा गोळा तयार झाला, पृथ्वी. अशी ही पंचमहाभूत एकाच्या पोटी एक, एकाच्या पोटी एक, एकाच्या पोटी एक तयार झाली. आपण जेव्हा प्रलय पाहू किंवा आपण पाहिलेलं आहे जेव्हा ब्रह्मप्रलय, आता जेव्हा व्यतिरेक चालू होतो, सर्वनाश, तेव्हा अगोदर पृथ्वी जाते, ती धगधगायमान होते, विरून जीर्ण होते, राख होते आणि तिला ते सगळं पाणी गिळंकृत करतं. मग तेज प्रकटतं, त्या पाण्याचा समूळ नायनाट करतं. मग वायू येतो आणि त्याला झडपणी घालतो, विझवून टाकतो. आणि वायू कुठे जातो? तो आकाशात जातो. जशी वायूची झुळूक आकाशात आली त्याप्रमाणे ती शेवटी त्यामध्ये विलीन होते. म्हणून समर्थ म्हणतात की या 5ही जणांना जन्म आणि मृत्यू आहे. ही पंचमहाभूत आहे, त्याच्यात जाणीव थोडी आहे. गुणांना जन्म मृत्यू आहे का? तो क्षोभ होतो, ते सुप्त रूपात आहेत. मूळ मायेमध्ये मूळ माया, गुण माया, सुप्रकटीकरण झालं. चारी खाणी अनंत प्राणी, जाणीवेची झाली दाटणी. चारी जिन्नस येथुनी संपूर्ण झाले श्रीराम. चारी खाणी अनंत प्राणी. अंडज, अंड्यापासून निर्माण झालेले, अंड्यातून जन्म घेतलेले. जारज, ज्यांच्या अंगाभोवती झार आहे, ज्याला अंबिलिकल कॉर्ड आहे, ज्याला वंकनाळ आहे, ते जारज. त्यालाच आपण सस्तन प्राणी असंही म्हणतो. स्वेदज, स्वेद म्हणजे घाम,
घाम म्हणजे पाणी, घामामध्ये तयार झालेली ऊ किंवा पाण्यामध्ये तयार झालेले अनेक जीव, आणि उद्भिज जमिनीतून वर आलेले अनेक वनस्पती आहेत. या सगळ्या वनस्पती त्यांना उद्भिज असं म्हणलंय. चारी खाणी अनंत प्राणी, जाणीवेची झाली दाटली, प्राण्यांची गर्दी झाली आहे. आज पृथ्वीचं काय झालं? पृथ्वीचा झाला गळाठा. समर्थ म्हणतायत वजन सहन होत नाहीये पृथ्वीला. लोक राहतात ते राहतात, समुद्रामध्ये भराव घालतायत, त्यावर मोठमोठ्या बिल्डिंग उभा करतायत. मग हा वाढलेला भार कमी करण्यासाठी आपलं वजन वाढलं. डॉक्टर काय म्हणतात? वजन वाढलंय, कमी करा. मग काय करायला पाहिजे? जरा व्यायाम करा, खाली डोकं पाय वर करा, हातपाय लांब करा, गोल फिरा, पळत राहा, मॉर्निंग वॉक घ्या. मग वजन कमी करण्यासाठी पृथ्वीने असं काही केलं तर मग सुनामी येते, भूकंप होतो, कोरोना येतो. हा सगळा गळाठा, वाढलेला भार कमी करण्याची योजना आहे. आणि दर 100 वर्षामध्ये, प्रत्येक शतकामध्ये ती येते. संकेत कुबडी नावाचा एक ग्रंथ आहे. मी आपल्याला मागे सांगितलं या ग्रंथाबद्दल. अत्यंत छोटेखानी ग्रंथ आहे. परमपूजनीय हंसराज स्वामी, परांडा, तेर, उस्मानाबाद या जिल्ह्यातले. खरं तर त्यांचा जन्म गंगाखेडचा, परभणी जिल्ह्यातला. पण हंसराज स्वामी हे त्यांचं नारायणराव कुलकर्णी हे नाव बहुतेक तेच आहे, नारायणराव कुलकर्णी. पण त्यांनी दीक्षा घेतली आणि ते परमहंस झाले. म्हणून ती हंसराज स्वामी, त्यांनी संकेत कुबडी नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. अत्यंत छोटा ग्रंथ आहे. छोटा ग्रंथ म्हणजे काय? संकेत कुबडी याचा अर्थ काय? कुबडी अशी करून दाखवणे. समर्थांच्या हातात कुबडी आहे आणि त्या कुबडीनी केलेला संकेत केवळ खूण, एका दशकाचा एक समास, अशा केवळ 20 समासांचा हा संकेत कुबडी ग्रंथ आहे. केवळ 20 समासांचा. आणि एका समासामध्ये 10 समासांचं, एका दशकाचं वर्णन आहे. 2-2, 3-3 ओवीमध्ये आहे. अत्यंत गोड ग्रंथ आहे, अर्थपूर्ण आहे. म्हणजे समासाचं नेमकं स्वरूप काय ते 1 किंवा 2 ओवीमध्ये मांडणं किती कमाल आहे ना. पण ते हंसराज स्वामींनी केलेलं आहे. संकेत कुबडीकार या ठिकाणी असं म्हणतात, या समासाचं वर्णन त्यांनी असं केलेले 4 ओव्यांमध्ये. 5वा चारी जिन्नस. 5वा म्हणजे 5वा समास 20व्या दशकातला. 5वा चारी जिन्नस फोडून सांगे विशेष. तो विशेष सांगतोय. समास फोडून काय सांगतोय? परब्रह्म जे का अविनाश, हा एक मुख्य जिन्नस. चैतन्य गुण साम्य विकार पावे तो 8वे. चैतन्यापासून गुण साम्य विकार तिथपर्यंत 8 नावं झाली. त्रिगुण, सत्वरजतम, गुण, मन आणि माया म्हणजे 8. त्यानंतर हे 3 सत्वरजतम, 9, 10, 11. मन, माया, अंतरात्मा 12, 13, 14. मन, माया, अंतरात्मा 14 संकेत द्वितीय नामा. प्रथम काय? परब्रह्म. द्वितीय काय? 14 संकेताची माया. 5 भूते, तिसरे वर्मा. तिसरं वर्म काय? पंचमहाभूत. चारी खाणी जिन्नस चारी. चौथा जिन्नस काय? 4 खाणी. ऐसा सूक्ष्म विचार
हा नरदेहीच जाणीव प्रकार. विशेष कुणाला सांगितलंय? नरदेहाला सांगितलंय. म्हणून नरदेह घबाड आहे. हा नरदेहीच जाणीव प्रकार. भोग्य जाणी जे इतर जे जीव आहेत ते केवळ भोगासाठी जन्माला आलेले आहेत. आहार, निद्रा, भय आणि मैथुन हे 4 भोग भोगण्यासाठी ते इथं आलेले आहेत. भोग्य जाणी जे इतर हा सार भोगता. नरदेह कसा आहे तर तो साराचा भोग घेणार आहे. विनोबाजी काय म्हणतात? आसार टाकून देणे आणि सार आहे ते शोधून अंगीकारणे हे समर्थांच्या वाङ्मयाचे सार आहे. विनोबाजी भावे आपल्याला सांगतायत. पुढे संकेत कुबडीकार म्हणतात, सकळ शोधून राहिला संदेह कायचा तयाला. ज्याने या सगळ्याचा शोध घेतला त्याला जीवनामध्ये, आयुष्यामध्ये कुठलाही संदेह पडणार नाही, कुठलाही संशय नाही, कुठलाही भ्रम नाही, कुठलाही प्रश्न पडणार नाही. संदेह कायचा तयाला, पुढे विचार कैसा झाला, ज्याचा तो जाणे. आता ज्याने त्याने त्याचा विचार करायचा आहे, ज्याचा तो जाणे. पण एवढं सगळं फोडून संत रामदास स्वामींनी आमच्या समोर मांडलेलं आहे. हे संकेत कुबडीकार पूजनीय हंसराज स्वामी त्यांच्या ग्रंथामध्ये सांगतात. चारी खाणी अनंत प्राणी जाणीवेची झाली दाटणी. चारी जिन्नस येथुनी संपूर्ण झाले श्रीराम. बीज थोडे पेरी जेते पुढे त्याचे उदंड होते. तैसे झाले आत्मयाते खाणी वाणी प्रगटता श्रीराम. चत्वार खाणी चत्वार वाणी. अंड जार स्वेद उद्भिज ह्या 4 खाणी आहेत. परा पश्यंती मध्यमा वैखरी या 4 वाणी आहेत. बीज थोडे पेरी जेते. भरपूर मिळवण्यासाठी भरपूर पेरावं लागत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, एका बीजा केला नास मग भोगिले कणीस. एक बीज एक दाणा आहे, तो स्वतःला गाळून घेतो आणि त्याची फलनिष्पत्ती म्हणून काय, त्याची फळश्रुती म्हणून काय, त्याला त्या गाळून घेतल्याबद्दल त्या कणीसाच्या सोहळ्यामध्ये तो प्रकट होतो. तसा हा परमात्मा चत्वार खाणी चत्वार वाणीमध्ये प्रगट झालेला आहे. पण ते कणीस काढत असताना किंवा त्या कणीसातल्या दाण्याकडे पाहत असताना कुणाचं लक्ष जातं का, की हे कणीस येण्यासाठी एका दाण्याने आपला नाश करून घेतलेला आहे. तो गुप्त आहे, कुणालाच त्याचं पडलेलं नाही. पण मानवी देह असा आहे की तो त्या कणसामध्ये फुलत नाही. कणसाला आलेल्या फुलं पानं धाट त्यामध्ये तो अडकत नाही, तो मुळापर्यंत जातो. ऐसी सत्ता प्रबळली थोडे सत्तेची उदंड झाली. मनुष्य वेशे सृष्टी भोगिली नाना प्रकारे श्रीराम. ऐसी सत्ता प्रबळली असा तो अक्रीड निरवयव निराकार निरंग अजन्मा निरंजन तो व्यापक झाला आणि तो सगळीकडे सत्ता भोगायला लागला. ऐसी सत्ता प्रबळली थोडे सत्तेची उदंड झाली. त्याला वाटलंही नाही, त्याला असं वाटलं की फक्त एकोहम बहुश्याम, माझ्यासारखे अनेक झाले पाहिजेत एवढी उर्मी होत्याचं नव्हतं झालं. मनुष्य वेशे सृष्टी भोगिली नाना प्रकारे. पण मग त्याला ते भोगण्यासाठी समोर आहे ते पाहण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी त्याला देह लागतो. म्हणून सगळ्यात शेवटी त्यांनी काय केलं, ज्याला प्रखर बुद्धी, ज्याच्याकडे विवेक आहे, ज्याच्याकडे विचार आहे, असा मनुष्य देह तयार केला आणि मनुष्याच्या रूपाने त्यांनी त्या सृष्टीचा उपभोग घ्यायला चालू केला.
हे सगळं मनुष्य देहातच होऊ शकतं. पण मनुष्य देहात विचारानेच आपण वागतो का? पशुदेहामध्ये केवळ भोग्य आहे, पण तो भोग घेताना सुद्धा सृष्टीचे नियम आहेत. कुठल्या सीझन मध्ये भोग घ्यायचा आहे हे त्यांना माहिती आहे. पशुदेही नाही गती, ऐसे सर्वच बोलती, म्हणून नरदेह हीच प्राप्ती परलोकाची. समर्थ रामदास म्हणतात नरदेह स्तवन मध्ये, पशुदेही नाही गती. का नाहीये गती? ऊर्ध्व गती नाहीये, परलोकाला नाही जाता येत, परमार्थ नाही करता येत. का? असं सगळं सांगतात. त्याचं कारण आहे केवळ मनुष्याला पाठीचा कणा उभा आहे, कुंडलिनी शक्तीला जागृत करता येतं आणि ती वर 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 ऊर्ध्वगामी नेत 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 इथं ब्रह्मरंध्रापर्यंत आणता येते आणि सहस्त्र दल कमल विकसित करता येतात. ते केवळ मनुष्य देहामध्ये. नाना शब्द नाना स्पर्श, नाना रूप नाना रस, नाना गंध ते विशेष, नरदेह जाणे श्रीराम. अनेक शब्द, अनेक भाषा, त्यांचं ज्ञान मिळतं. आज हिंदी भाषा दिवस आहे. अनेक भाषांचं ज्ञान. किती भाषा आहे तो? समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलंय 56 भाषा तितुका अर्थ. 56 भाषा सांगितल्या आहेत. तितक्यांचा अर्थ तो केवळ मनुष्य देहात कळू शकतो. नाना शब्द नाना स्पर्श, नाना रूप नाना रस, अनेक रूपांचा आस्वाद घेणं, अनेक रसांचा आस्वाद घेणं, नाना गंध ते विशेष, नरदेही जाणे. अमूल्य रत्ने नाना वस्त्रे, नाना याने नाना शस्त्रे, नाना विद्या कळा शास्त्रे, नरदेह जाणे श्रीराम. आता कोरोना आलेला आहे, लॉकडाऊनची परिस्थिती आहे, घराबाहेर पडता येत नाहीये, पण आम्ही आमच्या उर्मी काबूत ठेवल्यात का? आम्ही त्या जागृतच आहेत. लोकांशी आमचा संपर्क आहे. झूम मीटिंग, गुगल मीटिंग, ऑनलाईन मीटिंग, व्हर्च्युअल मीटिंग चालू आहे. आमचा संवाद चालू आहे, भेटीगाठी चालू आहेत, एकमेकांना पाहणं आहे. झूम मीटिंग मध्ये एकाच वेळी किती लोक एकमेकांना बोलू शकतात, बघू शकतात. आता डोंबिवलीचा जो कार्यक्रम आहे, किती वर्षांपासून परंपरा आहे, ग्रंथराज दासबोध पारायण. पण यावर्षी अडचण आहे म्हणून त्यांनी प्रवचनमाला ठेवली, ऑनलाईन प्रवचनमाला. 220 लोक आहेत. अहो, पारायणाला 220 लोक बसले नसते त्या मंदिरात. मी गेलेलो आहे डोंबिवलीला. मुंबई सारख्या ठिकाणी 220 लोक पारायणाला मंदिरात नसले बसले. पण आज प्रवचनासाठी 220-25 लोक जमत आहेत. पहिल्या दिवशी त्यांनी जे ऍप घेतलेलं होतं त्यामध्ये 100चं लिमिट होतं, लोकांना बघता आलं नाही. मग त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून ऍप बदललं. 222-25 लोक एका वेळी प्रवचनाला आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळून समर्थ म्हणतात सावधपणे भेटी द्यावी ज्याला त्याला. सावधपणे, मास्क लावायची गरज नाही आता घरातच असल्यामुळे. अमूल्य रत्ने नाना वस्त्रे, नाना याने नाना शस्त्रे, नाना विद्या कळा शास्त्रे, नरदेह जाणे श्रीराम. या नरदेहाची कला मोठी भारी आहे. तो बरोबर रस्ता काढतो, विवेक विचाराच्या अधिष्ठानावर करतो हे सगळं. म्हणून नरदेह महत्वाचा आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, मडे झाकोनिया करीती पेरणी. कुंब्याच्या घरी जर समजा माणूस गेला, कोरोनाने नव्हे इतर आजाराने, माणूस गेला कोरोनाने तर पाय कोण झाकून ठेवणार त्याला? त्याला तेच झाकतात. माणूस आहे का बाई आहे पता लागणार नाही, आहे का नाही हेही माहित नाही. पिशवी बंद केली की संपला विषय. काय परिस्थिती आणली हो, अत्यंत भयावह आहे.
मडे झाकोनिया करती पेरणी, कुणबियाची वाणी लवलाही. त्याला करावंच लागतं. प्रायोरिटी कशाला द्यायची आहे? पेरणी महत्वाची आहे. अंत्यसंस्कार नंतर करू, नाहीतरी तो गेलाच आहे ना. पेरणी नाही थांबवायची. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तया परी करी स्वहित आपुले. त्याप्रमाणे आपलं स्वहित कर. काय स्वहित कर? मड झाकून ठेव. तया परी करी स्वहित आपुले, जयासी पावले नरदेह. ज्याला नरदेह मिळालेला आहे त्यांनी आपलं स्वहित केलं पाहिजे. पेरणी केली पाहिजे अगोदर. कशाची पेरणी? विचारांची पेरणी केली पाहिजे. अभ्यासाची पेरणी केली पाहिजे. समर्थांच्या दासबोधाच्या चिंतन मननाची पेरणी केली पाहिजे. पृथ्वी सत्तेने व्यापिली, स्थळोस्थळी आटोपिली. नाना विद्या कळा केली, नाना धारणा श्रीराम. पृथ्वी सत्तेने व्यापिली, एका अंशाने व्यापली. काल आपण पाहिलं 10व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की हे सगळं जग जे आहे एका अंशावर चालू आहे. 1/100 एका अंशावर. अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्णम एकांशेन स्थितो जगत. एका अंशावर सगळं हे व्यापलेलं आहे. स्थळोस्थळी आटोपिली, नाना विद्या कळा केली, नाना धारणा. अनेक कला केल्या, अनेक विद्या त्यांनी आणल्या, अत्यंत लाघवी रूप आणलंय. आणि हे सगळं जे केलंय ते त्या भगवंतानी केलेलं आहे. दृश्य अवघेच पहावे, स्थानमान सांभाळावे, सारासार विचारावे, नरदेह झालिया श्रीराम. दृश्य अवघेची पहावे. जेव्हा तुम्हाला विचारांची पेरणी करायची आहे, दृश्य अवघेची पहावे. त्याला फक्त पाहायचं. कसं पाहायचंय? काल आपल्याला सांगितलंय दासबोधामध्ये. द्रष्टा साक्षी पहावे. द्रष्टा व्हावं, साक्षी भावनेने पाहावं. गुंतो नाही, अडकून पडू नये. दृश्य अवघेची पहावे. पाहावं फक्त. स्थानमान सांभाळावे. माझं स्थान काय? माझं स्वरूप काय? माझं ध्येय काय? माझी साधना काय? मला जायचंय कुठं? हे कायम लक्षात ठेवावं. सारासार विचारावे, नरदेह झालिया. नरदेहामध्ये आल्यानंतर हा सगळा सारासार विचार केला पाहिजे. आत्मानात्म विवेक केला पाहिजे. आणि तो नित्य केला पाहिजे. म्हणून नित्यानित्य विचार आहे. देह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले. नाही तरी हे व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्यूपंथे श्रीराम. विचार जर नाही केला, माझ्या जीवनाचं मूळ स्वरूप काय, इथे येण्याचं प्रयोजन काय, कुणी मला इथं आणलंय आणि मला कुठे जायचंय, याचा जर विचार नाही केला तर नाना आघाते मृत्यूपंथे हे जाणारच आहे. मरे एक त्याचा तुझा शोक वाहे. त्याच वाटेने पुढे मागुता तोची जात आहे. काय नाही शिकला मी, ऐसे वडिले मरमरो गेली. काय शिक्षण काय केलं आम्ही, काय शिकलो आम्ही, काय विचार केला. आज नातेवाईक गेले, आज परिचयाचे गेले, आज आमच्या संघटनेतले गेले, कॉलनीतले गेले, नात्यातला माणूस गेला. विचार काय केला आम्ही. एक दिवशी जाणार आहेत ना. म्हणून तर समर्थांनी आम्हाला तयार केलंय 4 मृत्यू निरूपण सांगून. कधी येऊ द्या त्याला, चाल मी ये तयारच आहे. माझी बॅग भरलेली आहे. बॅग म्हणजे काय, कपड्यांची का?
शेविंग किट घेतलंय, तेलाची बाटली घेतली, कंगवा घेतलाय, फिरण्यासाठी चप्पल घेतली आहे, शूज घेतले, 2 सॉक्सचे जोड घेतलेत, पावसाळ्याचे दिवस आहेत. ही बॅग लागते का तिथं जाताना? विचारांची बॅग लागते. म्हणून समर्थ म्हणतात, विचारे कडो विकडी भरावी. देह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले, नाहीतरी हे व्यर्थची गेले. जन्मला आणि गेला, शेजाऱ्याला माहिती नाही कोण होते की कुठले राहायला, कुठले यांचं मूळ गाव काय होतं की काय नाही. काहीतरी करून जावे, तरीच जन्मास यावे, समर्थ सांगतात. नाहीतर मग उगेची कष्टविली माता, ते पाप लागेल. प्रसवण्याचं कष्ट आईला दिलं, काहीतरी कर. नाना पिंडी ब्रह्मांड रचना, नाना मुळीची कल्पना, नाना प्रकारी धारणा, मनुष्य जाणे श्रीराम. आता या पुढच्या 4 ओव्यांमध्ये संत रामदास स्वामी आम्हाला नरदेहामुळे काय काय अनुकूल झालंय, नरदेहाची फळप्राप्ती काय आहे, नरदेहामुळे काय काय उपलब्धता झाली ते सांगतायत. अष्टभोग नवरस, 8 भोग. काय काय 8 भोग आहेत? एक पंचमहाभूत आणि त्रिगुण, हा एक प्रकार सांगितलाय अष्टभोगाचा. त्यानंतर दुसरे भोग काय आहेत? 8 भोग. अन्न, जेवण, खायचं अन्न, पाणी प्यावं लागतं, जेवण झालं की विडा लागतो, तांबूल, अन्न, उदक, तांबूल, पुष्प, चंदन, वसन, शय्या आणि अलंकार. वसन म्हणजे कपडे, शय्या म्हणजे झोप आणि अनेक प्रकारचे अलंकार. असे 8 भोग आहेत. अष्टभोग नवरस, 9 प्रकारचे रस, तिखट, गोड, आंबट, खारट, तुरट, अशा प्रकारचे 9 भोग किंवा 9 प्रकारच्या चवी, किंवा शृंगार, वीर, करुण, रौद्र, बिभत्स, भयानक, अद्भुत, हास्य आणि शांत, हे 9 रस. हे नरदेह आहे म्हणून तर मिळाले. हे सगळे रस कुठे आहेत प्राण्यांमध्ये? अष्टभोग नवरस, नाना प्रकारींचा विळास, वाच्यांश लक्षांश सारांश, मनुष्य जाणे श्रीराम. मनुष्य सकळास आळिले, त्या मनुष्यास देवे पाळिले, ऐसे हे अवघे कळले, नरदेह योगे श्रीराम. हे सगळं अष्टभोग नवरस याचा सगळा उपभोग घेत असताना मनुष्य देहामध्ये हे सगळं माणसाने काय केलं? ताब्यात ठेवलंय आपल्या. पाहिजे तेव्हा. आज भजी खावी वाटतायत, भजी करा. लोणचं खा वाटतंय, लोणचं करा. आज झोपा वाटतायत, शय्या. गोडधोड जास्त खाल्लंय, भरपूर खाल्लंय, विडा लावा, तांबूल. हे सगळं माणसाने आळीले म्हणजे आपल्या ताब्यात ठेवलंय. त्या मनुष्यास देवे पाळिले, अशा त्या माणसाला कुणी पाळलंय? सत्वगुणी विष्णूने पाळलंय, देवानी पाळलेलं आहे. ऐसे हे अवघे कळले, नरदेह योगे. माणसाचा देह मिळालाय म्हणून तर हे समजलंय. नरदेह परम दुर्लभ, येणे घडे अलभ्य लाभ, दुर्लभ ते सुलभ होत आहे श्रीराम. काय दुर्लभ, काय अलभ्य, काय अलक्ष? जिकडे कुणाचं लक्ष जात नाही ते अलक्ष. आत्मज्ञानाकडे कुणाचं लक्ष नाहीये. लोक कणसामध्ये गुंग आहेत. ज्या कणसाला आणण्यासाठी ज्या दाण्यानी जमिनीत स्वतःला गाडून घेतलेले, त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाहीये. ते अलक्ष आहे, अलभ्य आहे. ते लाभतं का? शोधू जाता सापडे ना. तो दाणा सापडतो का? त्याच्यापासून कणीस आलाय वर, तो कुठे आता? अलभ्य, दुर्लभ. ते दुर्लभ आहे, सहजासहजी सापडत नाही. मुळात इच्छाच होत नाही, दिसतच नाही.
ते मिळेल कसं? पण नरदेहाच्या माध्यमातून विवेक विचाराने हा तत्व झाडा करून ते सुलभ करता येतं. आहे तरी परम सुगम, परी जनासी झाला दुर्गम. का चुकले जयाचे वर्म, सत्समागमाकडे का नाही मिळत आम्हाला ते? आम्ही इकडे येत नाही. सत्समागमाकडे जाण्यासाठी, संतांचा समागम होण्यासाठी संत समागम व्यासपीठावर यावं लागतं, की जिथं दासबोधाची आणि अनेक प्रवचनं चालू आहे, उपनिषद आहे, अनेक प्रकारच्या विषयांवर प्रवचनं चालू आहे. संत समागम म्हणून आपल्याला या व्यासपीठाकडे यायला पाहिजे. नरदेह परम दुर्लभ, तो दुर्लभ आहे, सहजासहजी मिळत नाही. पण मिळालाय, मग एवढा जर असा मिळाला आहे तर ते वाया घालवायचा का आपण? नाना आघाते मृत्यूपंथे, कोरोना होईल, निमोनिया होईल, ऍक्सिडेंट होईल, काय काय होईल, काहीतरी होईल आणि जाईल. तो जाण्याच्या अगोदर याचा विचार आम्ही केला पाहिजे. येणे घडे अलभ्य लाभ, मोक्ष सुंदरी मिळवायची आहे का? कुठली सुंदरी मिळवायची आहे? मोक्ष सुंदरी. मुक्ती कांता वरावी असं समर्थांनी मनाच्या श्लोकात सांगितलंय. कांता म्हणजे बायको. माणसाचं आत्यंतिक प्रेम कुणावर असतं? बायकोवर असतं. मग ती कोणती आहे बायको? समर्थ म्हणतात मुक्ती कांता वरावी. मुक्ती ही बायको असली पाहिजे आणि तिच्यावर आत्यंतिक प्रेम असलं पाहिजे. येणे घडे अलभ्य लाभ, मोक्ष सुंदरीचा लाभ सहजपणे मिळेल. वरकड देह हे काबाड, नरदेह मोठे घबाड, परंतु पाहिजे जाड, विवेक रचना श्रीराम. समर्थ म्हणतात बाकीचे जे देह आहेत ते केवळ काबाड कष्ट करण्यासाठी आहेत. खोगीर भरती आहे. जन्माला आला म्हणून आला, कष्ट कर आणि एक ज्या दिवशी श्वास संपेल त्या दिवशी निघून जा. बघू पुढचं पुढे काय असेल ते. वरकड म्हणजे इतर, वरकड देह हे काबाड. काबाड म्हणजे खोगीर भरती, ओझ. नरदेह मोठे घबाड, मोठा योग आहे, शुभ योग आहे, अलभ्य लाभ आहे. परंतु पाहिजे जाड विवेक रचना. पण नरदेह असून चालेल का? तो सुंदर सतेज असून चालेल का? आंतरी विवेक विचारे शृंगारी जे, दशक 18 समाज 6 उत्तम पुरुष निरूपण. शरीर केले सुंदर सतेज, परी अंतरी चातुर्य बीज नसता, कदापि शोभान पवे. आज चातुर्य पाहिजे, विवेकांचं चातुर्य पाहिजे, विचारांचं चातुर्य पाहिजे. विवेक रचना. येथे जेणे आळस केला तो सर्वस्वे बुडाला. ज्याने इथं आळस केला, जाऊ दे ना, बघूया, अजून वेळ आहे, लॉकडाऊन पुढच्या महिन्यात वाढणार आहे. अशी बातमी आली की सप्टेंबर पासून पुन्हा 45 दिवसांचा लॉकडाऊन होणार आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने सांगितलं ये सब झूठ है. अशी काही बातमी नाहीये. अनेक सोशल मीडियावर बातम्या झळकत आहेत. 25 सप्टेंबर पासून 45 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर होणार. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, PTI. नावातच ट्रस्ट आहे, विश्वास. त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा तर कुणाचा? नावातच आहे ना, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. PTIने सांगितलंय असं काहीही नाही. त्यामुळे मग पुन्हा दासबोध कधी वाचणार? कधी मनाच्या श्लोकांचा अभ्यास करणार? आपण अत्यंत भाग्यवान आहोत की आपण मागच्या 4 महिन्यापासून समर्थ वाङ्मयाचा अत्यंत मन लावून साक्षेपाणी अभ्यास करतो आहोत, प्रयत्न करतो आहोत. येथे जेणे आळस केला तो सर्वस्वे बुडाला, देव नाही ओळखिला, विवेक बळे श्रीराम.
नरतोची नारायण जरी प्रत्यये करी श्रवण मननशीळ अंतःकरण सर्व काळ श्रीराम. समर्थ म्हणतात नर तोची नारायण, तो मनुष्य देहधारी नरदेह ज्याला मिळालेला आहे तो नर नारायण होऊ शकतो. कसा होईल तर जरी प्रत्यय करी श्रवण. प्रत्ययाचे अर्थ दोन आहेत. प्रत्यय म्हणजे सारखा आणि प्रत्यय म्हणजे अनुभूती. त्याची अनुभूती घेऊन श्रवण करी आणि सारखं श्रवण करी. मनन चिंतन. पुढे समर्थ म्हणतात सर्व काळ. चौथ्या चरणामध्ये मननशील अंतःकरण सर्व काळ 24 तास अष्टव प्रहर एकच विषय. समर्थ इथं काय म्हणाले, समर्थ तिथं काय म्हणाले, समर्थ कसं वागले, कसं बोला म्हणाले, कसं वागा म्हणाले, कसं खा म्हणाले, कसे कपडे घाला म्हणाले, कसं विचार करा म्हणाले आणि कसा विचार प्रचार प्रसार करा म्हणाले. कायम डोक्यामध्ये एकच चिंतन. रिकामा जाऊन येदी एक क्षण. सकळ शोधून राहिला जेणे स्वयेची पोहावे. त्यास कासेस न लगे लागावे. स्वतंत्रपणे शोधावे सकळ काही श्रीराम. समर्थ म्हणतात ज्यांनी या विचाराच्या अथांग सागरामध्ये पोहायला शिकलेला जो आहे आणि अत्यंत उत्तम प्रकारचं तो पोहतो, बुड्या मारतो, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे. अनेक शब्दांचे आयाम तो काढतो. अनेक ओव्यांचा आधार आकार विचार अर्थ तो काढतो. असा पोहणारा तो गटांगळ्या खाणार नाही, गुचकी घेणार नाही. समर्थ म्हणतात जेणे स्वयेची पोहावे. स्वतः अभ्यास केला पाहिजे. कारण वर सांगितले प्रचिती प्रत्यय. स्वयेची पोहावे त्यास कासेस न लगे लागावे. त्यांनी कुणाची कासेला म्हणजे कमरेला कासोट्याला काही धरायची गरज आहे का? स्वतंत्रपणे तो आपला मार्ग शोधू शकतो. स्वतंत्रपणे शोधावे सकळ काही. सकळ शोधून राहिला. संदेह कायचा तयाला. आता त्याला कसला संदेह आहे, आता कसला प्रश्न आहे. आता तो जीवन मुक्त आहे. साधूचे लक्षण दृढ निश्चयाचे निरोपण. दृढ निश्चय हे साधूचं लक्षण आहे. सकळ शोधून राहिला. संदेह कैसा तयाला. त्याला आता कुठलाही संदेह नाही. पुढे विचार कैसा झाला त्याचा तोची जाणे. आता त्याला काही सांगावं लागत नाही, त्याला काही बोलावं लागत नाही. आता त्याच्या तो पुढे स्वतंत्रपणे जाऊ शकतो. हा चत्वार जिन्नस नाम समास या ठिकाणी संपलेला आहे. पुढचा समास आहे आत्मागुण निरूपण. दशक 20वा समास 6वा. वेळ कमी आहे परंतु आज आपण हा समास संपूया. आदरणीय प्रवीणजी शास्त्री मला असं म्हणाले की दासबोध पुरुषोत्तम मास अधिक मासापर्यंत चालवा. मी त्यांना मागच्या आठवड्यात म्हणालो आता राहिले फक्त 9-10 समास राहिले आणि 10च दिवस आहेत. ते म्हणाले नाही इथं संपू, या महिन्यात आत्ता नका संपू, अधिक मासामध्ये घ्या म्हणाले. आता जे शास्त्री आहेत, निर्णयामध्ये प्रवीण आहेत, त्यांचं नाही ऐकायचं तर कुणाचं ऐकायचं. शेवटी आपल्याला संत समागम करून घ्यायचा आहे. संतांशी समागम झाला पाहिजे आपला. आपण समरस झालो पाहिजे. म्हणून समर्थांची कृपा, रामाची कृपा की 2 दिवस 2 समास आपण 2-2 दिवस घेतले. आज 20वा दशक 6वा समास आत्मागुण निरूपण. काही ओव्या या समासातल्या घेऊया. श्रीराम समर्थ श्रीराम. पाहो जाता भूमंडळ ठाई ठाई आहे जळ. कित्येक ते निर्मळ माळ जळेवीन पृथ्वी श्रीराम. समर्थ म्हणतायत या जगामध्ये, या पृथ्वीच्या पाठीवर, या पृथ्वीला सगळीकडून पाण्याने वेढलेलं आहे. 70% पाणी आहे पृथ्वीवर. पाहो जाता भूमंडळ ठाई ठाई आहे जळ. आपण उपनिषदामध्ये पाहिलं जळ किती ठिकाणी आहे. पाताळामध्ये जळ आहे,
नदी समुद्राच्या रूपाने जल आहे, वाफेच्या रूपाने जल आहे, मेघांच्या रूपाने जल आहे, आणि ते बरसतं ते सुद्धा जलाच्या रूपात. ठाई ठाई जळ, कित्येक ते निर्मळ माळ. पण या ठिकाणी सुद्धा ओबड धोबड मुरमाड असे माळरान आहेत. जळेविन पृथ्वी, तिथं पाणी नाहीये. वाळवंट, कुठे पाण्याचा थेंब सुद्धा नाहीये. पावसाळ्यामध्ये आपल्याकडे एक दिवस जेवढा पाऊस होतो तेवढा तिथं अख्ख्या पावसाळ्यातला पाऊस आहे. कसं असेल? पण दुतर्फा हिरवीगार झाडी आहे. कशाच्या बळावर आहे? मनुष्य देह आणि विवेकाधिष्ठित विचारांवर काय काय करू शकतो माणूस. त्या वाळवंटाचं नंदनवन करू शकतो. आता आपण या समासामध्ये वाचलंय चत्वार जिन्नसमध्ये, नरदेह घबाड तैसे दृश्य विस्तारले, काही एक जाणीवेणे शोभले, जाणीव रहित उरले, किती एक दृश्य श्रीराम, चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीव योनी, शास्त्रीय अवघी नेमुनी, बोलिली असे श्रीराम. समर्थ म्हणतात शास्त्रांनी सांगितलंय 84 लक्ष जीव योनी. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये ते 84 लक्ष कशी आहेत ते त्यांनी सांगितलंय. मनुष्य 4 लक्ष, पशु 20 लक्ष, क्रीम, क्रीम म्हणजे कीटक, कृमी, क्रीम 11 लक्ष, बोलिले शास्त्री श्रीराम. पाण्यात जन्मणारे 9 लाख, पक्षी 10 लाख, कृमी कीटक 11 लाख, पशु 20 लाख, वृक्ष स्थावर 30 लाख आणि माणसं 4 लाख. असे हे 84 लक्ष प्रकार या ठिकाणी आहेत. 10 लक्ष ते खेचर, 9 लक्ष जळचर, 30 लक्ष स्थावर, बोलिले शास्त्री श्रीराम. ऐसी 84 लक्ष योनी, जितुका तितुका जाणता प्राणी, अनंत देहाची मांडणी, मर्यादा कैची श्रीराम. तो एकच अनंत देहांमध्ये नटलेला आहे. त्यामध्ये वनस्पती आहेत, पक्षी आहेत, पशु आहेत, किडे आहेत, जळचर आहेत, वनचर आहेत, भूचर आहेत, उभयचर आहेत, अंड जार स्वेद उद्भिज, अनंत प्राणी होत जाती, त्यांची अधिष्ठान जगती, जगती वेगळी स्थिती, त्या सकैची श्रीराम. पृथ्वी निरूपणामध्ये आपण पाहिलं सगळे इथं जगतात, इथं जन्मतात आणि इथंच मरतात. तो जो जे जडपणा अंगात घेतलेला आहे, त्यांनी जो स्वीकारलेला आहे जड देह, तो या पृथ्वीला द्यावाच लागतो. म्हणून समर्थ म्हणतात अनंत प्राणी होती जाती, जन्म घेतात, मृत्यू पावतात, त्यांचे अधिष्ठान जगती. ते कुठे जगतात? पृथ्वीवर जगतात. किती दिवस अंतराळात जातो माणूस? 1 महिना, 2 महिने, 6 महिने, वर्षभर जाईल. अंतराळात जाऊन राहू शकतो का? अधिष्ठान जगती, जगती वेगळी स्थिती, पृथ्वी वेगळी स्थिती, त्यास कैची. पुढे पाहता पंचभूते, पावली पष्टदशे ते, कोणी विद्यमान कोणी ते, उगीच असती श्रीराम. उगीच म्हणजे गुपचूप, दिसत नाहीत, इंद्रियाला दिसत नाहीत, आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, पण चक्षुला दिसतात. ती शक्ती आहे. जे अलभ्य आहे, जे अलक्ष्य आहे, ते सुलभ होत आहे त्या शक्तीमुळे, विवेकाच्या शक्तीमुळे. अंतरात्म्याची ओळखन, तेची जेथे चपळपण, जाणीवेचे अधिष्ठान, सावध ऐका श्रीराम. सुख दुःख जाणता जीव, तैसाची जाणावा सदाशिव. अंतःकरण पंचक अपूर्व, अंश आत्मयाचा श्रीराम. अंतःकरण पंचक आपण पाहिले. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, सगळी क्रिया, सगळी अभिव्यक्ती याच्यावर आहे. अंतःकरणामध्ये स्फुरण आहे. जे परब्रह्माला स्फुरण झालं, एकोहम बहुश्याम. नाही आता दासबोध संपलाय.
आता आपल्याला आत्मारामाचा अभ्यास करायला पाहिजे. करायचा तो आपल्याला अधिक मासात करायचा आहे. प्रस्थानत्रयीमध्ये आहे ना, मनाचे श्लोक, ग्रंथराज दासबोध आणि आत्माराम ही समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे. आता आत्मारामाचा अभ्यास करायचा हे स्फुरण आहे. अंतःकरण त्यात ती झुळूक निघाली. आत्मारामाचा अभ्यास करायचा. मग मन म्हणतं कधी करूया, आता करूया का आता अधिक मास येतोय, पुरुषोत्तम मास फार मोठा महायोग आहे हा, मग अधिक मासात सुरुवात करूया. आत्ता नको, आता पक्ष पंधरवडा आहे, आता आपण दासबोध संपूया. हे मन आहे. टू बी नॉट टू बी. कधी करूया, केव्हा करूया, कसं करूया, आता ठरलं अधिक मासात करायचंय. कोण ठरवलं हे? बुद्धी, अंतःकरण, मन, बुद्धी. बुद्धीने ठरवलं अधिक मासामध्ये आपण आत्माराम सुरू करूया. मग आता त्याच्या पुढे चित्त आहे, चिंतन कसं करूया. वेळ तीच ठरवूया का, दुपारी 2 ते 3:30 का सकाळची वेळ घेऊया. मग त्याला अभ्यासाला ग्रंथ कोणते घेऊया. मग अजून कुणाला सांगूया का, अजून कुणाला आपण विचारूया का. चिंतन चालू झालं, ठरवलं, सगळं निश्चय झाला. आणि कुणीतरी म्हणाला, अहो तुम्ही कशाला आत्माराम घेता, मला घेऊ द्या ना आत्माराम. मी म्हणतो अरे 4 महिने झाले मी प्रस्थानत्रयीचं वाङ्मयावर आधारित अभ्यासक्रम मला पूर्ण करायचा. मी म्हणतोय मी एवढं ठरवलंय आणि हा मला म्हणतो की मी घेतो. अहंकार. मला डावलून तू घेतो का. हे अंतःकरण पंचक आहे. अंश आत्मयाचा श्रीराम. स्थूळी आकाशाचे गुण, अंश आत्म्याचे जाण, सत्वरज तम गुण, गुण आत्मयाचे श्रीराम. स्थूल देहातील आकाश, आकाशाचे गुण काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान आणि शून्यत्व हे आकाशाचे गुण आहेत. अंश आत्म्याचे गुण हे अंश रूपाने आत्म्यामध्ये असतात. सत्व रज तम गुण, गुण आत्म्याचे. आता या ओवीपासून शेवटच्या ओवीपर्यंत पालुपद आहे गुण आत्मयाचे, गुण आत्मयाचे, गुण आत्मयाचे. एखादं काही सांगायचंय आणि त्याला पालुपद एकच असलं की त्याचा वेगळा विशेष प्रभाव आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. 10 श्लोक आहेत. त्याचा एक ठेका आहे, त्याचा एक प्रभाव आहे. त्याच्यासाठी गुण आत्मयाचे, गुण आत्मयाचे. जसं उत्तम पुरुष निरूपण मध्ये आपण कसं ऐकलं, देणे ईश्वराचे, देणे ईश्वराचे, देणे ईश्वराचे. तसं या ठिकाणी गुण आत्मयाचे, गुण आत्मयाचे असं पालुपद लावलेलं आहे. मग त्यामध्ये सगळे प्रकार आलेले. त्रिपुटी आलेली आहे. द्रष्टा, साक्षी, ज्ञानघन, सत्ता, चैतन्य, पुरातन, श्रवण, मनन, विवरण, गुण आत्मयाचे श्रीराम. दृश्य, द्रष्टा, दर्शन ही त्रिपुटी आहे. दृश्य पाहणे, द्रष्टा पाहणारा आणि दर्शन ज्याचं दर्शन घ्यायचंय तो. उपास्य, उपासना, उपासक, साध्य, साधना, साधक. तसं द्रष्टा हे दृश्य, द्रष्टा, दर्शन. ध्येय, ध्याता, ध्यान. कुणाचं ध्यान करायचंय, कोण करणार आहे, ध्याता करणार आहे. कशाच्या दृष्टीनं, ध्येयाच्या दृष्टीनं करणार आहे. ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान. ज्ञाता आहे, त्याला ज्ञान मिळवायचंय. कशाचं, परमात्म्याचं, ते ज्ञेय आहे. वेदशास्त्र, पुराण, अर्थ, गुप्त चालीला परमार्थ, सर्वज्ञपणे समर्थ, गुण आत्मयाचे श्रीराम. बद्ध मुमुक्ष साधक सिद्ध, विचार पाहणे शुद्ध, बोध आणि प्रबोध,
गुण आत्मयाचे श्रीराम. बोध आणि प्रबोध मध्ये काय फरक आहे? सामान्यतः सारखंच वाटतं आपल्याला, पण बोध जसं विवर्ता आणि विरत शब्द फार जवळ आहेत, पण अर्थ किती वेगवेगळा आहे. बोध म्हणजे उपदेश, ज्ञान किंवा जागृती, याला म्हणायचं बोध. आणि प्रबोध म्हणजे यथार्थ ज्ञान, यथार्थ ज्ञान, साकल्याने ज्ञान, विस्तृत ज्ञान, व्यापक ज्ञान किंवा अनुभवाचं वक्तृत्व, त्याला म्हणायचं. काय म्हणतात समर्थ? रोकडी प्रबोध शक्ती. काय असलं पाहिजे आमच्याकडे? आमचं वक्तृत्व कसं असलं पाहिजे की ज्याच्यामुळे लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे. रोकडी प्रबोध शक्ती. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या हे 4 देहांच्या अवस्था आहेत. जागृती स्थूळ, सुषुप्ती सूक्ष्म, स्वप्न सूक्ष्म, कारण सुषुप्ती आणि महाकारण तुर्यावस्था. आपण पाहिलंय, त्याचा खूप साकल्याने विचार केलाय. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या, प्रकृती, पुरुष, मूळ माया, पिंड ब्रह्मांड अष्टकाया, गुण आत्मयाचे श्रीराम. परमात्मा परमेश्वरी, जगदात्मा जगदेश्वरी, महेश आणि माहेश्वरी, गुण आत्मयाचे श्रीराम. हे सगळे आत्म्याचे गुण आहेत असं समर्थ सांगतायत. प्रकृती, पुरुष, अर्धनारी, नटेश्वर, जी आत्ता आपण 14 नावं जी पाहिली, ही सगळी समर्थ या ठिकाणी वेगळ्या शब्दांमध्ये आपल्याला सांगतायत. सूक्ष्म जितुके नामरूप, तितुके आत्मयाचे स्वरूप, संकेत नामा विधाने अमुप, सीमा नाही श्रीराम. खून पटण्यास्तव ही नावं सांगितलेली आहेत. संकेत नामाभिधाने अमुप, खूप नावं देता येतील, त्याला सीमा नाहीये. आदिशक्ती, शिवशक्ती, मुख्य मूळ माया, सर्वशक्ती, नाना जिनस उत्पत्ती स्थिती, तितुके गुण आत्मयाचे श्रीराम. पूर्व पक्ष आणि सिद्धांत. आता मूळ इथं पूर्व पक्ष, ही सगळी सृष्टी कशी कशी आकाराला आली, तो कसा कसा नटला, हा पूर्व पक्ष आहे. सिद्धांत, तो केवळ एकमेव आहे याचा दृढ निश्चय होणे, ते ज्ञान होणे, हा सिद्धांत आहे. पुन्हा आता आत्म्याच्या रूपाने काय काय झालं? गाणे वाजवणे, संगीत, नाना विद्या, अद्भुत गुण आत्मयाचे श्रीराम. आता हे गुण जे आहे ते अलीकडच्या 3ऱ्या चरणाला लावले पाहिजेत. ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान, असद्वृत्ती, सद्वृत्ती, जाण, नेप्ती मात्र, अलिप्तपण, गुण आत्मयाचे श्रीराम. पिंड ब्रह्मांड तत्व झाडा, पिंडाचा आणि ब्रह्मांडाचा तत्व झाडा. हे म्हणजे नाही, ते म्हणजे नाही, ते म्हणजे नाही. परब्रह्म कसं आहे? अन्वय आणि व्यतिरेक, सृष्टीची उभारणी आणि सृष्टीची संहारणी. पिंड ब्रह्मांड तत्व झाडा, नाना तत्वांचा निवाडा, विचार पाहणे उघडा, गुण आत्मयाचे श्रीराम. नाना ध्याने अनुसंधाने, नाना स्थिती नाना ज्ञाने, अनन्य आत्मनिवेदने, गुण आत्मयाचे श्रीराम. अनन्य होऊन आत्मनिवेदन स्थितीला प्राप्त झालं पाहिजे. हा विवेक, हा विचार आपल्याला या पारमार्थिक क्षेत्रामध्ये किंवा समर्थांच्या अद्वैत बोध करणाऱ्या ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास करताना आपल्या लक्षात आलं पाहिजे. अनन्य भक्त, विभक्त नव्हे, अनन्य, त्याच्याशिवाय दुसरं नाही. अनन्य आत्मनिवेदने, विवर्ता वीरत, वारिता वीरत, व्यापक होत आपलं अस्तित्व जिरवलं पाहिजे. भूता 33 कोटी सुरवर, 88 सहस्त्र ऋषेश्वर, भूतखेचर अपार, गुण आत्मयाचे श्रीराम. भूतावळी औटकोटी, चामुंडा 56 कोटी, कात्यायनी 9 कोटी, गुण आत्मयाचे श्रीराम. अनेक देवदेवता, चत्वार देव निरूपण आपण समास पाहिलेला आहे, त्याचं स्मरण आत्ता इथं व्हायला पाहिजे.
प्रतिमा, अवतार, देव आणि परमेश्वर, चंद्र सूर्य तारा मंडळे, नाना नक्षत्रे ग्रहमंडळे, शेषकूर्म मेघमंडळे, गुण आत्मयाचे श्रीराम, देवदानव मानव, नाना प्रकारीचे जीव, पाहता सकळ भावा भाव, गुण आत्मयाचे श्रीराम, आत्मयाचे नाना गुण, ब्रह्म निर्विकार निर्गुण, जाणणे एकदेशी पूर्ण, गुण आत्मयाचे श्रीराम. त्याला जाणणं हे या घवाड मिळालेल्या, घवाड असलेल्या नरदेहाचं वैशिष्ट्य आहे. इथं चराख बुद्धी दिलेली आहे, तीक्ष्ण बुद्धी दिलेली आहे, प्रगल्भ विचार दिलेला आहे. या देहाच्या आधारे आपण त्याला जाणलं पाहिजे. आणि समर्थ रामदास म्हणतात, ती तर माझी उपासना आहे. मग समर्थांची ना आपली उपासना वेगळी आहे का? काय करील ही उपासना? निरंजना पहिलीकडे नेऊन घालील. आत्माराम उपासना तेणे पावले निरंजना, निसंदेह अनुमाना ठावची नाही श्रीराम. कुठलाही संदेह नाही घेतला पाहिजे. म्हणून मागच्या समासामध्ये समर्थ म्हणतात की आता त्याला संदेह असता कामा नये. सकळ शोधून राहिला, संदेह कायचा तयाला. सगळं शोधलंय ना त्यांनी, त्याचा अभ्यास झालाय, त्याची उपासना पूर्ण झाली आहे, ग्रंथराज दासबोध संपत आलेला आहे. आता त्याला संदेह कसा? इथं समर्थ म्हणतात निसंदेह, कुठलाही अनुमान नाही, त्याची प्रचिती त्यांनी घेतली आहे. उपासनेच्या शेवटी देवा भक्ता भेटी. देवा भक्ता कशी भेटी आहे? अखंड भेटी आहे, कुठेही खंड नाही. अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची, अशी ती उपासना आहे. ऐसी माझी उपासना आणि ता न ये अनुमाना. काहीही अनुमान करण्याची गरज नाही. काय करील ती? नेऊन घाली निरंजना पहिलीकडे. निरंजनाच्या त्या परब्रह्माच्या पलीकडे, म्हणजे त्याच्या मागे. आपण कुणाच्या मागे लपलो की आपलं अस्तित्व दिसतं का? मी एखाद्या खांबाच्या मागे जाऊन लपलो. समर्थ काय म्हणतात? राम स्वरूपी लोपला. रामाच्या स्वरूपामध्ये मी लोपल्यानंतर माझं अस्तित्व राहील का? मी दिसेल का? कोण दिसेल? राम दिसेल. निरंजना पलीकडे नेऊन घाली, पुन्हा जन्म मरण नाहीये. पुनरपि जननम पुनरपि मरणम, जठरे जयनी जठरे जननी शयन. या संसार चक्रातून आपल्याला जर पुढे जायचं असेल तर समर्थांनी जसं सांगितलं तसं आपल्याला अशी ती साधना केली पाहिजे की त्यात कुठेही अडकता नाही पडलं पाहिजे. आणि समर्थांनी त्याला फार सुरेख शब्द केलाय, उपासना ज्ञान स्वरूप कळली पाहिजे. आणि त्या उपासना धुंडोन वासना लागली, मग ते लांबतच गेली. मोक्षाची संकल्पना लांब जाईल. निरंजन आपल्याला लांब पडेल, आपल्या हातात येणार नाही. समर्थ म्हणतात त्याच्या पलीकडे नेऊन घालतो ना मी. किती आत्मविश्वास आहे समर्थांना. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात आत्माराम उपासना. मी केलेली उपासना तुम्ही करा. माझ्या आत्मा माझ्या रामाची उपासना करा. आणि तो राम कुठे? मग आत्माराम दास बोध. माझे स्वरूप स्वतः सिद्ध. उगीच खटपट करू नका. पहा माझा ग्रंथ नीठ, तेणे सायोज्याची वाट गवसेल की. आत्माराम उपासना तेणे पावले निरंजना, निसंदेह अनुमाना ठावची नाही. आता तिथं अंदाज, अनुमान, तर्क याला ठाव नाहीये. निसंदेह झालास तू आणि त्या परब्रह्माची प्राप्ती मी तुला करून देतो, असं समर्थ सांगतायत. एवढा आत्मविश्वास
हा ग्रंथ आपल्याला देतो आहे. आपल्या हाच ग्रंथाची साधना करण्यासाठी उद्या दुपारी आपण पुनश्च 2 वाजता भेटूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.